निर्माण केली. मी खूप प्रसन्न झालो तुमच्यावर. तुम्हाला मी एक वरदान देतो म्हणे का जेव्हा लोक तुमची पूजा करतील म्हणे तेव्हा ती मला प्राप्त होईल. आणि माझी जर पूजा केली ना म्हणे ती तुम्हाला प्राप्त होईल. मी माझं स्थान तुम्हाला देतो म्हणे. तेव्हा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही भेदच राहणार नाही म्हणे. लोक म्हणतात भगवान शंकराची पूजा करायची, भगवान कृष्णाची पूजा करायची, भगवान विष्णूची पूजा करायची का अजून कोणत्या देवाची पूजा करायची, असं नाही. भगवान शंकराची जेव्हा पूजा होते ना तेव्हा भगवान ते जे फळ आहे ते ती पूजा कोणाला प्राप्त होते? नारायणाला प्राप्त होत असते. नारायणाला प्राप्त होते. कारण सत्य होतं तिथे कुठे कपट नव्हतं. म्हणजे तुम्ही सगळ्या जगाशी कपट करता, माझ्याशी कपट केलं नाही, सत्य वागले म्हणून तुमची जी माझी पूजा करते ती तुम्हाला प्राप्त होईल म्हणून. आणि हर एकच आहे, दुसरा त्याच्यामध्ये भेदच नाही. हरी हरी एक है हरी हरी है दोनों नए कम है हरी हरी है दोनों हरी हरी
पूजा करतील ती मला प्राप्त होईल आणि जे माझी पूजा करेल ती तुला प्राप्त होईल. आपल्या दोघांमध्ये भेदच राहणार नाही. त्याच्यानंतर ब्रह्मा आणि विष्णूंना दोघांनाही बोध दिला. काय बोध दिला? ते ज्योतिर्मय स्वरूप जे तयार झालं होतं त्यांच्यामधून ओंकार स्वरूप बाहेर पडलं. ओंकार स्वरूप त्यांना बोध दिला. काय बोध दिला? ब्रह्मा विष्णू भगवंताला म्हणाले की सर्वाधी पंचकृत्यांचे जे लक्षण आहे ते आम्हाला सांगा. मग शिव वर्णन करून सांगतात की सृष्टी स्थिती संहार तिरोभाव, सृष्टी स्थिती संहार तिरोभाव आणि अनुग्रह ही सर्व माझीच कृत्य आहे. मीच तयार केलेली आहे. तुम्हाला फक्त तिचं काय करायचंय? पालन करायचंय. मग कसं करायचं? दोघांनाही कामं सोपून दिली. ते सांगतात की सृष्टीचा आरंभ जेव्हा होतो त्याला म्हणतात सर्ग. काय म्हणतात? सर्ग. लक्षात ठेवा. डोक्यावरून जात आहे का? फक्त अशा गप्पात फक्त अशा कथाच सांगू का? काही काही काय होतं माहिती का? थोडं असं थोडं अवघड सांगितलं का मग तोंड पाडतात. काहीतरी वेगळंच समोर आहे. काय डोक्यात शिरत नाही. कथा सांगितलं का मग असं लिंक लावतो. असं झालं असेल, तसं झालं असेल, हा असं असेल. ब्रह्मा, मी म्हटलं का ब्रह्मा आले, विष्णू आले, लगेच डोळ्यासमोर ब्रह्मा विष्णू. महेश्वर आले, लगेच महेश्वर साक्षात उभे. पार्वती माता, लगेच पार्वती. असं एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं का? सर्वांच्या राहतं ना. मग ते असं मनाला आवडतं. पण अशी काही जर वेगळं जर सांगितलं ना सांगू जाऊ दे, जे ऐकायचं ते ऐकू, बाकीचं सोडून दे. बघा, सृष्टीचा आरंभ म्हणजे सर्ग, सृष्टीची प्रतिष्ठा म्हणजे स्थिती आणि सृष्टीचा नाश म्हणजे संहार. मग जीवाचे या देहातून त्या देहात जाणे म्हणजे उत्क्रमण. जीवाचे या देहातून त्या देहात जाणे म्हणजे उत्क्रमण. बघा, आणि निरोभाव मोक्ष म्हणजे अनुग्रहण. आणि जीवाचे या देहातून त्या देहात जाणे म्हणजे निरोभाव आणि मोक्ष म्हणजे अनुग्रह. हे सर्व माझीच पंचकृत्य आहे. कोण सांगतं? आता कोण सांगतं? भगवान शंकर सांगतात. कोणाला? ब्रह्मा आणि विष्णूंना उपदेश देत आहेत, बोध देत आहेत, उपदेश देत आहेत. ते म्हणतात हे कृत्य कोणालाही न सांगता भगवान शंकर हे ब्रह्मा आणि विष्णूलाच का सांगू लागतात? कारण ब्रह्मा आणि विष्णू हे त्यांचे प्रथम पुत्र आहेत. कोण? ब्रह्मा आणि विष्णू प्रथम पुत्र आहेत. बघा, ते सांगू लागले की सृष्टी स्थिती संहार निरोभाव आणि अनुग्रह हे शिवांमध्ये स्थिर आहे. कोणामध्ये आहे? शिवांमध्ये स्थिर आहे. आणि ही पंचकृत्य मग कशामध्ये दिसतात? पंचमहाभूतांमध्ये दिसतात. कसं? सृष्टी कशात दिसते? सृष्टी मी तुम्हाला काय सांगितलं? सृष्टीचा आरंभ म्हणजे सर्ग. सृष्टी कशात दिसते? पृथ्वीमध्ये दिसते की नाही? मग पृथ्वीमध्ये सृष्टी कशात दिसते? पृथ्वी निर्माण करण्याचं कार्य जे आहे ते कोण करतं? पृथ्वी निर्माण करणे म्हणजे सृष्टीचे काम आहे. बरोबर? सृष्टीचं काम काय? मी काय सांगितलं? सृष्टी म्हणजे सर्ग. लक्षात येतंय का? सृष्टी म्हणजे सर्ग. आणि सर्ग कशात आहे?